वर्धा के प्रसिद्ध गोरस भंडार को बड़ी राहत मिली है। मुंबई हाई कोर्ट की नागपुर खंडपीठ ने एफडीए की कार्यवाही को वैध ठहराते हुए संस्थान को दोबारा शुरू करने का रास्ता साफ कर दिया है। महात्मा गांधी के मार्गदर्शन में स्थापित वर्धा का गोरस भंडार पिछले 87 वर्षों से गुणवत्तापूर्ण दुग्ध और खाद्य उत्पादों के लिए जाना जाता है। 31 मई को एफडीए ने स्वच्छता संबंधी कारणों का हवाला देते हुए संस्थान पर कार्रवाई कर उसे बंद करा दिया था। इस फैसले के खिलाफ वर्धा तहसील गो दुग्ध उत्पादक सहकारी संघ लिमिटेड ने मुंबई हाई कोर्ट की नागपुर खंडपीठ में याचिका दाखिल की। सुनवाई के दौरान अदालत ने एफडीए से पिछले 87 वर्षों में की गई जांच और कार्रवाई का ब्यौरा मांगा। एफडीए ने अदालत में स्वीकार किया कि गोरस भंडार के उत्पादों में किसी प्रकार की मिलावट नहीं पाई गई है। इसके बाद अदालत ने कार्यवाही को अवैध मानते हुए संस्थान को राहत प्रदान की। 31 तारखेला त्यांनी जेव्हा आमचं लायसन निलंबित केलं त्यामुळे आमचे बेकरी प्रॉडक्ट आणि दुग्धजन्य पदार्थाचं प्रोसेसिंग बंद झालं आणि महत्त्वाचं म्हणजे दूध खरेदी बंद झाली। दूध खरेदीमध्ये उत्पादकांना आम्ही जो बेचाळीस भाव देतो त्यांना बिचाऱ्यांना 34 रुपये 35 रुपये त्या भावाने विकायला लागलं। त्यानंतर ते विकायला लागलं म्हणजे असं कोणाला विकलं नाही, त्याने शेवटी स्वतः जाऊन बाजारात विकलं आणि बाजार उरलेलं दूध मग 300 द्या याला द्या केलं त्यांनी, पण त्यांचं आर्थिक नुकसान झालं त्यांचं। आणि संघाचं नुकसान झालं की ज्या दिवशी आमचं त्यांनी सील लावलं म्हणजे मला सील लावलं त्या दिवशी आमच्याजवळ आदल्या दिवशी दही असते आपलं, ते दह्याचं आम्ही लोणी काढतो, लोणीवर तूप करतो, तर ते दही होतं 3800 लिटर हे नुकसान आणि 588 750 किलो लोणी होतं जे आम्ही तापवतो दुसऱ्या दिवशी। आता प्रोसेसिंग बंद असल्यामुळे आम्हाला ते तापवता आलं नाही आणि लोणी काढता आलं नाही, त्यामुळे 8.5-9 लाखाचं नुकसान तेच झालं। आणि आजही नुकसानमध्ये आमचा 51 किलो खोवा आहे जर सील केला आहे आणि त्यामध्ये तूप तर खराब होत नाही म्हणा तुम्हाला सील केलं तर, पण मुख्य म्हणजे खोवा आणि पेढा आहे याचं नुकसान अजून कायम आहे। नुकसान भरपाईची काही मागणी आता नुकसान भरपाई मागणी असली तर त्यांनी दिली पाहिजे अपेक्षा है फक्त। संस्थान का कहना है कि बंदी के कारण लाखों रुपए का नुकसान हुआ और कई परिवार प्रभावित हुए। अदालत के फैसले से कर्मचारियों और दुग्ध उत्पादकों में खुशी का माहौल है। गेल्या 31 मे रोजी अन्न व प्रशासन विभागाने वर्धा येथील गोरस भंडार या संस्थेवर कारवाई करण्यात आलेली होती। कारवाई मुळात बेकायदेशीर कारवाई करण्यात आलेली होती, त्यामुळे आम्ही नागपूरच्या उच्च न्यायालयामध्ये याच्या विरोधामध्ये दाद मागितलेली होती। कारवाईच्या संदर्भात उच्च न्यायालयाने निर्णय देताना कारवाई बेकायदेशीर ठरवण्यात आली। 70 वर्षांमध्ये त्यांनी अन्न व प्रशासन विभागाने जेव्हा तिथे येऊन त्यांचे आमचे सॅम्पल वगैरे कलेक्ट केले, आजपर्यंत कधीही गोरस भंडारच्या कुठल्याही उत्पादनामध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ आढळून आलेली नव्हती। आमची जी मागणी होती तर ज्यावेळेस अन्न व प्रशासन विभागाने जी कारवाई केली, नमुने कलेक्ट केले, त्याच्या सुधारण्यासाठी किंवा कोणते त्यांनी जे आक्षेप त्याच्यावर नोंदवलेले होते ते आक्षेप नोंदवण्यासाठी जी काही मुदत वगैरे असते ते त्यांनी त्या मुदतीचं यांनी द्यायला पाहिजे होती। न देता त्यांनी एकाएकी तात्काळ जो परवाना निलंबित केला याच्या विरोधात आम्ही कोर्टामध्ये केलेलं होतं। ही जी कारवाई त्यांनी केलेली होती ती बेकायदेशीर असल्यामुळे कोर्टाच्या निदर्शनात आल्यामुळे कोर्टाने ती कारवाई बेकायदेशीर ठरवण्यात आली आणि उद्यापासून गोरस भंडार सुरू होते। संस्थेच्या ज्याप्रमाणे संस्थेचं नुकसान झालं त्याचप्रमाणे बऱ्याचशा याच्यातले जे काही गो उत्पादक वर्ग आहे जो गोरस भंडारशी संलग्नित आहे त्या प्रत्येकांचं वैयक्तिक 1.5 लिटर मागे प्रत्येक लिटर मागे त्यांचं नुकसान झालेलं आहे। नुकसानाची प्रचंड हानी झालेली आहे त्यांची। पावसाळा असल्यामुळे त्यामुळे त्यांचे शेतीचे कामही रखडलेले होते, त्यामुळे या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं आणि तात्काळ निकाल देण्यात यावा असे म्हणून त्यामध्ये विचारणा पण करण्यात आलेली होती। कोर्टाने हे सगळे फाइंडिंग घेऊन त्यांचा कायदेशीर उद्यापासून सुरू। अदालत के फैसले के बाद गोरस भंडार प्रबंधन ने जल्द ही उत्पादन और बिक्री शुरू करने की तैयारी शुरू कर दी है। कर्मचारियों, दुग्ध उत्पादकों और ग्राहकों ने इस निर्णय का स्वागत किया है। नमस्कार, मी सहआयुक्त अन्न नागपूर विभाग सचिन केदारे। आज जो गोरस भांडार वर्धा या प्रकरणी माननीय उच्च न्यायालय नागपूर येथे माननीय न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे त्या संदर्भात मी सांगू इच्छितो की माननीय न्यायालयाने या प्रकरणी वर्ध्याचे सहाय्यक आयुक्त अन्न यांनी केलेल्या परवाना निलंबनाची कारवाई बेकायदेशीर असल्याचे कुठेही नमूद केलेले नाही। तथापि अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त अन्न यांना असलेली तात्काळ प्रभावाने परवाना निलंबन करण्याचे आदेश देखील मान्य करण्यात आलेले आहेत।
तथापि सदर प्रकरणी यापूर्वी जे पेढीच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या त्या तपासणीच्या अनुषंगानं काही मुद्द्याच्या अनुषंगाने सदर पेढीस यापूर्वी सुधारणा नोटीस देण्यात आलेली नव्हती. सबब माननीय न्यायालयाने सदर गोरज भांडार या आस्थापनेस सुधारणा नोटीस देण्याचे निर्देश दिले असून तसेच सदर प्रकरणी जे बटर मिल्कमध्ये अखाद्य बर्फ वापरण्याचा प्रकार निदर्शनास आला होता, हा गंभीर प्रकार माननीय न्यायालयाने लक्षात घेऊन सदर अन्नपदार्थ प्रकरणी प्रतिबंधित आदेश सहाय्यक आयुक्त अन्न देऊ शकते अशाबाबतची मुभा देखील माननीय न्यायालयाने दिली आहे. त्यामुळे हे म्हणणे खरे नाही की माननीय न्यायालयाने सदर इलिगल कारवाई असल्याचे म्हटले असे कुठेही निदर्शनास येत नाही. माननीय न्यायालयाने फक्त सदर प्रकरणी गोरज भांडार यांची याचिका मान्य केली असून निलंबन मागे घेऊन त्याऐवजी सदर पेढी सुधारणा नोटीस देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे व सदर पेढीने सदर सुधारणा नोटीसच्या अनुषंगाने त्यामधील नमूद त्रुटींची पूर्तता विहित कालावधीत म्हणजे 14 दिवसाच्या आत जर केली नाही तर त्या अनुषंगाने त्याच्यावर अन्न सुरक्षा मानदे कायद्याअंतर्गत पुढील कारवाई जैसे कि परवाना निलंबन किंवा रद्द या प्रकारची कारवाई घेण्यात येणार आहे. हाईकोर्ट के इस फैसले के बाद गोरज भंडार के फिर से संचालन का रास्ता साफ हो गया है. संस्थान प्रबंधन इसे न्याय की जीत बता रही है, जबकि अब एफडीए की कार्यवाही और उससे हुए नुकसान को लेकर भी सवाल उठ रहे हैं.